आपल्या गेमचं नाव काय आहे? जास्त हुशार नाही, सॉरी सॉरी, हा, कळतं जास्त कुणाला. तर गेम तुम्हाला कळलं जातं नक्की काय असेल, आणि ह्या दोघांमध्ये जास्त कळतं कुणाला ते पण तुम्हाला कळलं का? तर मित्रांनो, तर रेडी आहात ना? तुम्ही रेडी आहात ना? हो. हा, चला 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 चला, काही सापडते का नाही तुम्हाला? काही सापडते का नाही घरात बसल्या बसल्या? तर मित्रांनो, स्टार्ट. थांबा, या चला, या या चला चला. तुम्ही काय आणलेलं? मी पेपर आणलाय सकाळ सकाळ पेपर आणलाय. तर सकाळ सकाळी कळतं कुठे काय झालं, कुठे काय बरं बरं, तर आपल्या पहिल्या कंटेस्टंटनी एकदम बरोबर गोष्ट आणलेली आहे की पेपर मध्ये आपल्याला घरी बसून बाहेरच्या गोष्टी कळतात. तर आपल्या दुसऱ्या कंटेस्टंटकडे जाऊया. तर तुम्ही काय आणलेलं आहे? खेळ. आता खेळाची कुठल्या गोष्टी कळणार तुम्हाला? कळणार नाही, याच्यातून कळतात सगळ्या. कशा काय? तर नमस्कार मित्रांनो, तर मी तुमच्या सर्वांचा लाडका, आपल्या नाट्य बहिणीचा लाडका नातू म्हणजेच नवनाथ नाती. तर मित्रांनो, आता आपण एक आता नवीन शो चालू करतोय की कसं जास्त डोकं कुणाचं चालतंय, म्हणजेच आपल्या शोचं नाव असणार आहे कळतं जास्त कुणाला. तर आपण एक आता नवीन गेम चालू करतोय. तर त्या गेमचा टास्क असा असणार आहे की मी आता एक असा प्रश्न विचारणार की त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून एक गोष्ट घेऊन यायची. म्हणजे एक असा प्रश्न असणार की असं कोड देणार की त्या कोडे संदर्भात ती गोष्ट रिलेटेड असली पाहिजे की ती गोष्ट तुम्ही घेऊन यायची, आणि ती पण फक्त 30 सेकंदामध्ये. तर अशी आपली गेम असणार आहे. तर तुम्ही इंटरेस्टेड आहात ना? तर आपण बघूया कशी धमाल मस्ती करूया, काहीतरी नवीन आता घेऊन आलोय. तर बघा मला आवडतंय का? तर मित्रांनो, आपल्या गेमचं नाव तुम्हाला कळलं असेल की कळतं जास्त कुणाला. आपल्या ह्या गेम मध्ये आज आहेत दोन कंटेस्टंट, ते म्हणजे मम्मी आणि पप्पा. तुम्ही तर ओळखतच असाल त्या सगळ्यांना, तुम्ही ओळखता ना? तर बघूया आता कशी गेम खेळतात ते, आणि तुम्हालाही दाखवतो मी कशी गेम खेळते. तर मजा येणार आपल्याला आज त्या गेम मध्ये. तर चला त्याआधी आपण थोड्याशा गप्पा मारूया. आपले पहिले कंटेस्टंट आमचे पप्पा. तर नमस्कार मित्रांनो, आता गेम तुम्हाला समजावलं जाईल कसा असणार आहे. पण आता त्याआधी आपण बोलूया आपल्या पप्पांची, त्यांना त्यांची प्रतिक्रिया घेऊ आता. हा, तर सांगा तुम्हाला कसं वाटतं, गेम खेळायला आवडेल ना? आवडेल. हा, तर आपला गेम तुम्हाला समजलाय का? गेम काय आहे तो म्हणून? गेमचं काय आहे? गेम असा आहे की आपल्याला मी तुम्हाला एक टास्क देणार, म्हणजे एक प्रश्न देणार की त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून तुम्ही एक वस्तू घेऊन यायची, म्हणजे त्या प्रश्नाला रिलेटेड, म्हणजे त्याचं उत्तर ती गोष्ट असली पाहिजे. तर ती गोष्ट तुम्ही घेऊन यायची, आणि त्याचा टाइमिंग असणार फक्त 30 सेकंद. तुम्हाला 30 सेकंदामध्ये ती गोष्ट घेऊन यायची. 30 सेकंद म्हणजे किती? अर्धा मिनिट. अर्धा मिनिटामध्ये ती गोष्ट विचार करून तुम्ही घेऊन यायची. तर आता तुम्हाला गेम तर समजली. आता दुसरे कंटेस्टंट त्यांच्याकडे जाऊया आपण. दुसरे म्हणजे आपली मम्मी. तर चला मी तुम्हाला त्यांची वेळ घालून देतो. नमस्कार मित्रांनो, आता आपले दुसरे कंटेस्टंट म्हणजेच मम्मी, पण त्यांची चालू जरा भांडी. कसं असतं आता घरी घरी सगळे कामे बिमे बघून करायला लागते. अरे आवाज आवाज कमी करा जरा. हा, तर आता ती जरा भांडी घासते, म्हणजे कसं जरा सगळं उरकून बिरकून आपण गेम सुरू करणार आहे. पण त्याआधी आता त्यांचं मनोगत घेऊ. हा, तर इकडे बघा, इकडे बघा. तर आपली गेम अशी असणार आहे की मी तुम्हाला एक टास्क देणार, म्हणजे एक प्रश्न विचारणार. इकडे बघा, इकडे कॅमेरा इकडे. हा, तर प्रश्न असा असणार की तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मधून ती गोष्ट घेऊन यायची. घरामध्ये असणार की तो प्रश्न समजून घ्यायचा आणि ती गोष्ट घेऊन यायची. हा, तर तुम्ही आता नवरा बायको त्या गेम मध्ये भाग घेणार आहात. तर ती गोष्ट काय असेल ती तुम्ही दोघांनी 30 सेकंदाच्या आत समजून घ्यायची आणि घेऊन यायची. कळलं का? पाहिलं काय पाहिलं? अगं ते म्हणजे कुठून आणायचं नसतं, ती आपल्या घरातच गोष्ट असणार. ती घरातली तुम्ही ती समजून घ्यायची आणि ती गोष्ट घेऊन यायची. कळलं का गेम तुम्हाला? हा, तर मित्रांनो, मम्मीला पण गेम कळली आहे. आता 2 मिनिटं फक्त त्यांचं काम बिम झालं की आपण गेमला सुरुवात करूया. तर त्याआधी चला आपण जरा थोडं बोलूया. तर अरे अरे अरे, ऐका. तर आता गेम अशी आहे, तर आपण दोन्ही कंटेस्टंटला आपल्या गेम समजावलेली आहे की अशी अशी आपल्याला गेम खेळायची. आता त्यांनी पण समजून घेतली आहे. आता तुम्हाला पण बघायला खूप मजा येणार आहे की काय गेम असेल, कशी असेल. बघा, आपला नवीन पहिलाच आहे ब्लॉग, अशा टाइम मध्ये बनवतोय मी. घ्या समजून, काय चुका झाल्या असेल तर आता आपण गेमला सुरुवात करायची आहे. पण सुरुवातीआधी मी तुम्हाला एक सांगतो की मी तुम्हाला सांगतो 3 प्रश्न विचारणार आहे. 3 प्रश्नापैकी ज्याचं उत्तर बरोबर असेल, किंवा म्हणजे बरोबर तर दोघांचंच असणार आहे कारण दोघं गोष्टी घेऊन येणार आहेत. पण त्या गोष्टीचं ते आपल्याला एक्झाम्पल कसं देतील की ती गोष्ट कशी कामाची, ती त्या प्रश्ना रिलेटेड कशी आहे, ते दोघं ते सांगणार. त्यातून तुम्ही ओळखायचं की जास्त मार्क आपण कोणाला द्यायचं. हा, तर नमस्कार मित्रांनो, तर आपण आता गेमला सुरुवात करणार आहोत. तर आपल्या गेमचं नाव काय आहे? जास्त हुशार नाही, सॉरी, हा, कळतं जास्त कुणाला. तर गेम तुम्हाला कळलं जातं नक्की काय असेल, आणि ह्या दोघांमध्ये जास्त कळतं कुणाला ते पण तुम्हाला कळलं का? तर मित्रांनो, तर रेडी आहात ना? तुम्ही रेडी आहात ना? हो. हा, चला तसं नाही तर थांबा. तर मित्रांनो, आता आपण रेडी आहोत गेम खेळायला. आपला पहिला प्रश्न आहे, तर ऐका. तर आपला पहिला प्रश्न आहे की अशी कोणती गोष्ट आहे की सकाळी प्रत्येकाला लागते, म्हणजे ती गोष्ट प्रत्येकाला प्रत्येक घरामध्ये लागते. तर ती गोष्ट तुम्हाला इथे घेऊन यायची, आणि तुमच्याकडे आहे फक्त आणि फक्त 30 सेकंद. तर मित्रांनो, तर आपण आता थांबा 1 मिनिट. तर आपण हे बघा, टायमिंग स्टार्ट करणार आहे. 30 सेकंद मला वाटतं खूप कमी होतील, तर आपण यांना 2 मिनिटाचा टायमिंग देऊया. तर 2 मिनिटाचा गेम करू आपण, आणि 2 मिनिटांमध्ये अशी कुठली गोष्ट आहे की प्रत्येक घरामध्ये रोज सकाळी त्यांना लागते. तर अशी कुठली गोष्ट असेल ती तुम्ही घेऊन यायची. तर टाइम स्टार्ट केलेला आहे. चला 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 चला. तर बघूया काय 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 आणतात काय आणतात. तर मित्रांनो, बघा बघा, हे बघा काय आणतात, काय लागते, काय धावत आली. तर मित्रांनो, बघा बघा काय लागते, नक्की काय लागते. सकाळ सकाळी पहिली गोष्ट काय लागत असेल, विचार करा. काय समजत नाही. बाबा तिकडे बघ, तिकडे जा, तिकडे जा. 30 सेकंद होत आले. इकडे या पटकन, बघा बघा तर काय गोष्ट लागत असेल. या या, चला चला चला, पहिलं कोणाला आहे? बाबा इकडे 45 सेकंद झाले आहेत. नाही, चला चला चला, इकडे लवकर या लवकर या.
नाही 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 नाही, चला चला स्टॉप. बरोबर मित्रांनो, सकाळ सकाळी ही गोष्ट प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येकाला लागते. तर माझ्याकडून 10 पैकी 10 मार्क आहे पप्पाला. तर आता जाऊया आपण मम्मीकडे. तर मम्मीने काय आणले? तर तुम्ही काय आणले तुम्ही सांगा मला. मी आणलं ब्रश आणि कोलगेट आणि माझी. नाही. ब्रश पप्पानी कोलगेट आणली. कोलगेट नाही चालणार. नाही त्यांनी उत्तर त्यांनी कोलगेट. चुकीचं नाही. नाही बरोबर आहे. पप्पा अगोदर घेऊन आले त्यामुळे नाही पण म्हणजे यस तर मित्रांनो, तर पहिलं आपण जे खेळ खेळला आहे त्यामध्ये पप्पा आहे विजयी ठरले आहे आणि मम्मी फेल झाली आहे. तर पहिला मान जातोय पप्पाला. तर आपण मित्रांनो आता चालू करूया दुसरा प्रश्न. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं जाता की पहिला प्रश्न यांनी कसा सॉल्व्ह केला. खूप धमाल कॉमेडी येते, मजा येते. तर पहिला प्रश्न तर झाला. तर आपण आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. तर आता दुसरा प्रश्न काय असेल विचार करा. बर चला, आता दुसरा प्रश्न असा आहे की अशी कोणती गोष्ट आहे जी खायला गोड पण लागते आणि तिखट पण लागते. तर आता हा प्रश्न खूप अवघड आहे तुमच्यासाठी पण आणि त्यांच्यासाठी पण. तर मित्रांनो, आता बघूया आपण. तर तुमचा टाइम स्टार्ट होतोय आता. तर जावा की अशी कोणती गोष्ट आहे ती खायला गोड पण लागते आणि तिखट पण लागते. तर टाइम स्टार्ट झाला तुमचा. चला बघा काय लवकर टाइम खूप कमी आहे. लवकर तुम्ही जाऊन त्या बॉक्स मध्ये जो पहिला. अरे वा पप्पाची एंट्री झालेली आहे. पप्पा घेऊन आलेले आहे. आता दुसरं कोण आलेलं आहे. ओके चला. तर मित्रांनो बघा आता आलेले आहे तिथं. तर मित्रांनो, तर या आपण बघूया. तर तुम्ही काय आणलेलं आहे आता? शिरा उपासाचा शिरा. तर मला सांगा, शिरा माझा प्रश्न काय होता की अशी कोणती गोष्ट आहे जी गोड पण असते खायला आणि तिखट पण असते. नाही मला उत्तर द्या. शिरा हा गोड असतो. गोड असतो. मग तिखट काय असतं? तिखट कशामध्ये राहतं तुम्ही? पडू नका. नाही तुम्ही हारलाय. तुम्ही हारले आता सांगा. आता या तुम्ही काय मिरची शिरा घेऊन आला. मिरची शिराचा काय संबंध आहे मला सांगा. पण मी एकच वस्तू आणायला सांगितली. 2 गोष्टी नाही, एकच वस्तू आणायची की जी गोड पण असेल आणि तिखट पण असेल. चिटिंग नाही. मला सांगा, तुम्ही हे प्रश्न आता चुकला आहे तिथं. तुम्हाला आता मिळतंय एकदम 0 मार्क. तर याही तासमध्ये तुम्ही हारलेले आहात. तर आता आपण जाऊया पप्पांकडे. कुठे गेले? हा या. तर तुम्ही काय आणलेले आता? कांदा. नाही आहे कांदा. मला सांगा, कांदा का आणला बरं? कांदा गोड आहे का? कांदा सोलला की गोड लागतो? बरं, चावला की तिखट लागतो? अरे वा. याचं उत्तर मला जरासं काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय ऐकायला पण हे करायला पण. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? उत्तर कुणाचं बरोबर असेल? प्रश्न मम्मीचा का उत्तर पप्पाचं? बघा, हे मी तर 2 गोष्टी घेऊन आले. गोड शिरा आणि मिरची. हे कुठं असतं का असं? तर तुम्ही सांगा, दुसऱ्या गेमचा विजेता कोण? माझ्या मते तर असणार आहेत पप्पा. तर दुसऱ्या गेमचे विजेते झाले आहेत पप्पा. तर बघा आता तिसरा प्रश्न. ते बघा, मम्मीचं तोंड एकदम पडलेलं आहे कारण ते गेम हरलेला आहे. 2 डाव हरलेले आहे. तर आता आपण जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. तर तिसरा प्रश्न काय असेल तुमच्यासाठी? तर मी तुम्हाला सांगतो की ती अशी गोष्ट आहे की तुम्ही घरामध्ये ती खायला पण वापरता आणि धुवायला पण वापरता. तर चला पळा. तुमच्याकडे टाइम कमी आहे. पळा. लांब दिसत नाही. क्वेश्चन नाही. कॅमेरा व्यवस्थित करा. खायला पण लागते, धुवायला पण लागते. चला पहिला कंटेस्टंट आला आहे आपला. तर पण दुसरा कंटेस्टंट आपला राहिलेला आहे. आपण लवकर टाइम नाही लवकर 2 मिनिटाचा टाइम फक्त. लवकर विचार करा. खायला पण लागते, धुवायला पण लागते. मजा येते. आपण बघूया काय खायला घेते ते. बोला लवकर. अशी काय गोष्ट आहे? घ्या लवकर. विचार करा. टाइम लॉस होतोय. पटकन घ्या. अशी कोणती गोष्ट आहे जी खायला पण लागते आणि धुवायला पण लागते? काय मशरी? नाही. मशरी खात्यात धुत्यात थोडी मशरी. आपण आपले कंटेस्टेंट हारायला आलेले आहे. असं नाही चालत. गेम मध्ये नियम असतात. लवकर. पप्पाला विजय ठरवून घ्या. लवकर कुठली तरी गोष्ट घ्या. लवकर. चला. मित्रांनो, इकडे मसाला आणला. मित्रांनो या लवकर. तुम्ही पण या. थांबा. तर मित्रांनो, आता आपण प्रत्येक कंटेस्टेंटला विचारूया की कुणी काय आणलंय ते. तर मला सांगा, तुम्ही काय आणलंय? मीठ हे कसं 2 प्रकारे वापरता येईल आपल्याला खायला आणि धुवायला? खायचं, घासायचं दात, धुवायचं. काय धुवायचं? काय? हा, उत्तर द्या. नाही, तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, दुसरं नाही. कपडे धुवायला मीठ वापरतात. मिठाने तुम्ही कपडे धुतली ती? त्याच्यात मिठाने कपडे. तुम्ही ऐकलंय का कुठे मिठाने कपडे धुतले? डाग नाही त्याच्यात. मिठाने? मित्रांनो, ही खरी गोष्ट आहे का की मिठाने दात? जाऊ द्या. आपले पहिले कंटेस्टेंट झाले. आता दुसरे कंटेस्टेंट. तर मम्मीकडे जाऊया. तर तुम्ही काय आणलंय? मी सांगू का? नाही. तुम्ही काय आणलंय? तुम्ही काय आणलंय? हे डब्यामध्ये काय आणलंय तुम्ही ते सांगा मला. तुम्ही डब्यामध्ये काय आणलंय? मसाला. त्यांनी मसाला आणलाय मित्रांनो. आता मला सांगा, मसाला काय आणला तुम्ही?
मसाला आहे ना सगळ्या भाजीला टाकते मीठ आहे ना तुम्ही काय टाकता? अहो आपला प्रश्न तुम्हाला समजला नाही का? अहो अशी अशी गोष्ट की तुम्ही खायला पण वापरता आणि धुवायला पण वापरता. ते पाणी खायला पाणी वापरता? प्यायला बी पाणी मग तुम्ही हात धुवायला बी पाणी हा, मग तुम्ही आणलं काय? नाही. हे चुकीचं आहे आता. कंटेस्टेड आहे. नाही कंटेस्टेड एकदाच असतं की तुम्ही आता मसाला घेऊन आला तर मसाला म्हणजे एकच गोष्ट आणायची होती. तर मित्रांनो आपल्या तिसऱ्या प्रश्नामध्ये दोघंही कंटेस्टेड हारलेले आहेत की त्या दोघांनाही काहीच कळला नाही प्रश्न. तर दोघांनाही चुकल्यामुळं आपण ह्या प्रश्नाचा आता एक रिपीट प्रश्न घेणार आहोत. कारण हा प्रश्न दोघंही चुकलेले आहेत त्यामुळे आपल्याला एक प्रश्न घ्यावाच लागेल परत. तर आता अशी एक गोष्ट तुम्ही इकडे या कंटेस्टेड इकडे या. तर बघा तर आता आपला एक चौथा प्रश्न. तीनच प्रश्न होते पण आता तिसरा प्रश्न दोघंही हारल्यामुळे आपण आता एक नवीन प्रश्न घेऊया. तर अशी गोष्ट की त्या गोष्टीवरून तुम्ही घरात बसून बाहेरच्या गोष्टी बघू शकता. चला पळा टाइम कमी आहे पळा. नाही काय नाही सांगायचं नसतं. अहो कॅमेरा फिरवा कुठे तुम्ही आपल्या कंटेस्टेड तिकडे आपल्या इकडे बसल्या बाहेरच्या गोष्टी तुम्हाला कळतात. आता काय मम्मी तुम्ही एकामेकीच्या मागे फिरू नका. लवकर पळा शोधा. अशी काय गोष्ट असेल? टाइम खूप कमी आहे तर चला कुणालाही काही प्रश्न काही समजत नाही वाटतं. लवकर पप्पा लवकर मम्मी चला घरात बसून बाहेरच्या गोष्टी काय तसं काय चालेल. चला आपला फर्स्ट विनर पळालेला आहे पण दुसरा राहिलेला आहे इकडे या दुसऱ्या कंटेस्टेंट पटकन. आता तुम्ही काहीतरी गोष्ट बघा अजून अशी कुठली गोष्ट आहे ती. चला काही सापडते का नाही तुम्हाला? काही सापडते का नाही घरात बसल्या तर मित्रांनो स्टॉप थांबा. या चला तुम्ही काय आणलेलं आहे? मी पेपर आणलाय सकाळ पेपर आणलाय. सकाळी कळतं पुढे काय झालं पुढे बरोबर. तर आपल्या पहिल्या कंटेस्टेंटनी एकदम बरोबर गोष्ट आणलेली आहे की पेपर मध्ये आपल्याला घरी बसून बाहेरच्या गोष्टी कळतात. तर आपल्या दुसऱ्या कंटेस्टेंटकडे जाऊया. तर तुम्ही काय आणलेलं आहे? खेळ. आता खेळाची कुठल्या गोष्टी कळणार तुम्हाला? कळणार मी याच्यातून कळतात सगळ्या. कशा काय म्हणजे सगळं बाहेरून सगळं कळतं सगळं. हो कट करा. मित्रांनो आपले दुसरे कंटेस्टंट यांना काही गोष्टी सापडली का नाही सापडल्या त्यांना काही सापडले नाही म्हणजे आपल्या तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नाचे विनर आहेत मम्मी. तर आपले तुम्हाला सांगतो 2 प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पप्पाने आणि 1 प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे मम्मीने. त्यामुळे ह्या शोचा विजेता ठरला आहे पप्पा. टाळ्या. तर मित्रांनो आता तुम्ही बसून घ्या. आपण आता थोडीशी तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन शो मध्ये जास्त डोकं कुणाचं नाही तर जास्त कळतं कुणाला. ते कसं जराशी मिस्टेक होत राहते. नवीन शो आहे नवीन माणसं आहेत नवीन सगळे त्यामुळे तुम्ही समजून घ्या. तर जास्त कळतं कुणाला या शोचे विनर ठरले आहेत आज पप्पा. तर तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही जिंकल्याबद्दल? मला छान वाटतं जरा पण कसं इकडे जरा आमचे मिसेस तुमच्या हरल्या आहेत त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला आनंद होते का दुःख होते? थोडंसं एकूण थोडंसं वाटतंय चांगलंही वाटतं खराबही वाटतं. अरे हे बघा हे नक्की काय म्हणायचं? नवरा बायकोचं प्रेम म्हणायचं काय जिंकलेला आनंद म्हणायचं? तर आता आपण जाऊया आपले दुसरे कंटेस्टेंट म्हणजे मम्मी यांच्याकडे. तर मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही हरले हे मॅच? मला काय नाही वाटत जाऊ दे ते आले तर ते जिंकले माझं काय नाही तुम्ही असं तरी तुमच्या आता म्हणाला की मी काय उद्याची भांडी पप्पाकडून घासून घ्यायचा असा काय विचार आहे का तुमचा? नाही घासायची नाही घासायची मग काय मग पप्पाला काय साडी देऊ का तुम्ही दारू काढसाल का तेवढं अरे बाप रे बघा मित्रांनो तर काय सांगितलं तर सांगून तर पप्पाला काढायला लावलंय झाडून. तुम्हाला पट्ट काही झाडून काढायला लावलं. मम्मी रागावली तर आहे मनातून तिला दुःख पण होते की ती हरलेली आहे पण ती सांगून दाखवत नाहीये. पप्पा मनातून खुश झाले पण मम्मी पुढे काही बोलत नाहीये. त्यांना त्यांचं दुःख पण होते आणि मनातून आनंद पण होते. तर बघा दोघांची तोंड नक्की तुम्हाला कुणाचं थोडंसं एक्सप्रेशन कसं वाटतंय? नक्की जिंकलेला आनंद आहे का किती हरलेला आनंद आहे? काय मम्मी काय तुमच्या मध्ये यावरती काय नाही नको रडू. कसं वाटतंय तुम्हाला? आता पहिल्या गेम मध्ये तुम्ही 2 वेळा हरला. जास्त कळतं कुणाला? तर आता जास्त कळतं कुणाला ह्या शोचे विजेते ठरले आहेत पप्पा. तर आता तुम्हाला मग असं अर्धन बिंडोक असं म्हणावं लागेल का आम्हाला? काय तुमचं काय मत आहे यावरती? बरोबर आहे. नाही शो मध्ये भांडण करायची नाही. शो मध्ये नाही तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात येईल. शो मध्ये भांडण करायची नाही. डोकं वापरत नाही. म्हणजे मम्मीला डोकं आहे असं म्हणायचं पप्पाला पण डोकं वापरत नाही. अरे काय मित्रांनो तर जाऊ दे तुम्ही हारला. तर आपण पुढच्या गेम वेळेस तुम्ही जास्त अभ्यास करा जास्त मेहनत करा आणि तुम्ही विजयी ठरा. आपण आपल्या जिंकलेल्या कंटेस्टंटला मागच तुम्हाला सांगते बघा लक्षात ठेवा हा बघा हरवते का नाही तुम्हाला बघा तुम्हाला वस्तूच भेटणार नाही अशी लांब ठेवते. काय म्हणता वस्तू? अहो वस्तू अशी काय कुणाला लपून ठेवायची नाही की तुम्ही त्यांच्या आधी घेऊन यायची आणि त्या गोष्टीचा अर्थ समजायचा आहे आम्हाला. तर तुम्ही जिंकले. अशी ठेवणार ना माया ठेवणार भेटणार बघा तुमची अशी पका वगैरे ऐकून आमचे जिंकलेले कंटेस्टेड पळून गेले की तुम्ही जास्त त्रास देता त्यांना. पण तुम्ही किती काही केले तरी आजचे विजेते ठरले आहेत पप्पा. तुम्ही बरं झालं पप्पा तुम्ही हारले. हारू दे पण तुमचं नाव गेलं ना एवढे सगळ्या लोकांमध्ये. तुम्ही एवढी गेम अशी खेळता म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातल्या गोष्टी कळत नाही असं लोकांना आता वाटायला लागले. यावर काय मत आहे तुमचं? वस्तू कुठं मायावर जरी लपून ठेवली ना तिला बरोबर मी वाटणार
वा 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 वा. मीठ काय धुवायचं असतं का? हा मीठ घेऊन चालले टमा मीठ भातात टाकतात, पीठ मळताना टाकतात. का धुवून टाकतं का? हो. कसं काय धुवून जाईल? कसं काय म्हणजे? वरणाला लागतं, आमटीला लागतं, भाजीला लागतं. धुवून कसं टाकतं? धुवून टाकत नाही. लागतं. धुतल्याशिवाय मी करता का? जाऊ दे आता तुम्ही हारल्या म्हणून तुम्ही तुमचा राग पप्पांवर काढू नका. किती काही झालं तरी आजचे विजेते ठरले आहेत पप्पा. त्यांच्यावर कॅमेरा फोकस करा. आता आपले विजेते ठरले आहेत तर तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही विजयी ठरले? छान वाटते. छान वाटतंय. हो. अजून काय तुमचं काय तुम्हाला काय उत्तर द्यायचं काय इकडं? नाही आता उत्तर काय नाही. जास्त डोकं आपल्याला. या तर बघा मित्रांनो, तुम्ही बघितलं आता की जास्त डोकं कुणाला आहे तर पप्पांनी सांगितलं जास्त डोकं आहे आपल्याला. म्हणजे ह्या गेमचे विजेते आहेत. त्यांचं बघा मन किती फुललं आहे आणि ते आपल्या हरलेल्या कंटेस्टंटला कसं त्रास देण्यामध्ये आनंद घेत आहेत. बघा आपले तोंड लपवणारे कंटेस्टंट ह्या गेमचे हरलेले. मग हरलेले काय सदस्य? अरे जाऊ दे तुम्ही तोंड किती वाकडे करा पण तुम्ही हरलेले आता. काय बरं ठीक आहे. तर मित्रांनो तर तुम्हाला कसा वाटला आपला आजचा गेम? तसा आजचा गेम झाला तसा आपण रोज आता नवीन काहीतरी गेम सुरू करूया. तुम्हाला बघायला आवडतंय ना? तर नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.